नमस्कार. लक्षवेधीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. मी प्रसाद काथे. हिजाबच्या संदर्भातलं आंदोलन देशभरात चर्चेत आहे, पण महाराष्ट्रात त्याचे पडसाद अधिक तीव्रपणे उमटताना दिसतात. कर्नाटकात एका शिक्षण संस्थेनं त्यांचा गणवेश काय असावा याच्या संदर्भातली नियमावली प्रसिद्ध केली. ती नियमावली 2021 सालामध्ये प्रसिद्ध झाली, अर्थात गेल्या वर्षी. त्याचा विरोध 31 डिसेंबर 2021 पासून सुरू झाला. हा विरोध न्यायालयात आणि त्याचबरोबर राष्ट्रीय मानवाधिकार आयोगामध्ये पण पोहोचला. प्रकरण न्यायप्रविष्ट असताना हिजाब घालूनच महाविद्यालयात येण्याचा हट्ट धरणाऱ्यांना प्रतिबंधित केलं गेलं. वाद वाढला. त्या वादाचे आसपासच्या परिसरात, म्हणजे वाद जन्माला आलेल्या उडुपी भागाच्या आसपासच्या परिसरात पडसाद उमटायला लागले. विरोधातली आंदोलनं सुरू झाली आणि सगळं प्रकरण अचानक राष्ट्रीय पातळीवर चर्चेला आलं. ताज्या घटनाक्रमामध्ये कर्नाटकच्या मोठ्या न्यायपीठासमोर, खंडपीठासमोर असं स्पष्टपणे सांगण्यात आलं की भविष्यात या प्रकरणाचा निकाल लागेपर्यंत कुठल्याही प्रकारचा धार्मिक गणवेश घालून कोणीही महाविद्यालयात, शिक्षण संस्थांमध्ये जाऊ नये. ही सक्ती आणि या प्रकारचे आदेश हे बुरखा, हिजाब परिधान करून जाणाऱ्यांनाही लागू झाले आणि भगवे पट्टे गळ्यात घालून, निळे पट्टे गळ्यात घालून जाणाऱ्यांनाही लागू झालेले आहेत. हे सगळं एका बाजूला कर्नाटकात घडत असताना या निमित्तानं देश पातळीवर भारताच्या सहिष्णुतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित राहत असताना आंतरराष्ट्रीय पातळीवर मुसलमान स्त्रियांचे हक्क आणि भारत सरकारची भूमिका याची चर्चा होत असताना महाराष्ट्रात मात्र वेगळ्याच गोष्टी होऊ घातल्या आहेत. आणि त्या निमित्तानं हिजाब हा घालायला दिलाच पाहिजे, किंबहुना हिजाब हाच न्यायोचित अधिकार आहे, अशा प्रकारचं आंदोलन पेटवलं जातंय की काय, असा प्रश्न उपस्थित व्हावा. हे का प्रश्न उपस्थित होत आहेत? कारण बीडमध्ये हिजाब आधी घाला, अभ्यास नंतर करा, इतकी भूमिका घेण्यात पत हिम्मत करण्यात आली. प्रकरण केवळ बीड पुरतं मर्यादित नाही राहिलं. पुण्यामध्ये सावित्रीबाई फुलेंच्या कर्मभूमीमध्ये, भिडेवाड्यामध्ये हिजाब घालायला द्याच अशा प्रकारचा आग्रह धरणारा आंदोलनाचा प्रयत्न केला गेला. त्याच्या पलीकडे जाऊन मालेगावमध्ये गुरुवारी सरळ फतवा निघाला की शुक्रवारी हिजाब घातल्याशिवाय घराबाहेर मुस्लिम महिलांनी पडायचं नाही. मुळात हिजाबच्या धार्मिक मान्यतेवर प्रश्नचिन्ह आहेत. हिजाबच्या संदर्भात भारतात अनेकदा मतमतांतर आहेत, अनेक न्यायालयाचे निवाडे आहेत. हिजाब हा आरोग्यकारक, अनारोग्यकारक, धार्मिक की सक्ती, अशा विविध पातळ्यांवर त्याची चर्चा सुरू आहे. असं असताना महाराष्ट्रातल्या आत्ताच्या स्थितीत हिजाबच्या सक्तीच्या कडे पाऊल पडेल अशा प्रकारचं वर्तन होताना का दिसावं? त्यानिमित्तानं आजची लक्षवेधीची चर्चा, हिजाबचं भूत महाराष्ट्राच्या मानगुटीवर बसतंय का? या सगळ्या चर्चेची सुरुवात आपण मालेगाव मधून करणार आहोत. आज मालेगावमध्ये हिजाब डे साजरा करण्याच्या संदर्भातलं आवाहन करण्यात आलं होतं. त्या निमित्तानं हिजाब घालूनच घराबाहेर या असा आदेश कालच, अर्थात गुरुवारी देण्यात आला होता. यापूर्वी मालेगावचं नेतृत्व केलेल्या माजी आमदाराच्या कडून हे आदेश देण्यात आले. त्या निमित्तानं मालेगावातली काय परिस्थिती होती, तिथं नक्की काय घडलं हे जाणून घेण्यासाठी आपण आमचे प्रतिनिधी किरण गोटूर यांच्याशी थेट संवाद करणार आहोत. किरण, माझा आवाज आपल्यापर्यंत पोहोचत असेल? आज आपण दिवसभर मालेगावमध्ये होतात. मालेगावातलं आजचं वातावरण काय होतं? तुम्हाला तिथे प्रत्येक मुस्लिम महिला हिजाब घालूनच दिसली का? सर, अगदी बरोबर आहे. खरं तर आजचं जो वातावरण मी पहिल्यांदा सांगतो की पूर्णपणे जनजीवन जे आहे ते व्यवस्थित होतं, सगळं मार्केट चालू होतं. पण असं असताना महापौर असतील किंवा इथले मालेगाव मध्येचे जे आमदार आहेत, मौलाना मुफ्ती इस्माईल यांनी आज जेथे हिजाब डे जे आहे
साजरा करण्याचं एक आवाहन केलेलं होतं आणि अशाच पद्धतीनं महिला असतील किंवा मुली असतील या सगळ्यांनी जे आहे ते हिजाब घालूनच घराबाहेर एकूणच पडल्याची परिस्थिती आज मालेगावमध्ये बघायला मिळाली. अनेक जे विद्यार्थिनी आहेत ते कॉलेज असतील, स्कूलमध्ये असेल, इथे सगळेजण जे ते हिजाब घालूनच गेलेले होते आणि महिला सुद्धा वेगवेगळ्या कामासाठी मार्केटमध्ये किंवा इतर कामासाठी बाहेर पडत असताना अशा पद्धतीचं हिजाब घालूनच बाहेर पडल्याची एक परिस्थिती आपल्याला आज नाशिकमध्ये बघायला मिळालं. खरं तर इथल्या लोकांशी, इथल्या मुस्लिम बांधवांशी, इथल्या नेत्यांशी एकूणच मी आज चर्चा केल्यानंतर जी त्या सगळ्यांना हिजाब जे आहे ते आम्ही घालणारच अशा पद्धतीची भूमिका या सगळ्या लोकांनी घेतलेली आहे आणि अशा कुठल्याही पद्धतीचं सक्ती आम्ही सहन करणार नाही आणि या अशा पद्धतीचं जर सक्ती करण्यात आली तर आम्ही आंदोलन करू अशा पद्धतीचा इशारा किरण, सुद्धा एक इथल्या प्रश्न आहे. महापौरांनी किरण, एक प्रश्न आहे. सक्ती कुठली सहन करणार नाही? हिजाब घालण्याची का हिजाब हा ऐच्छिक आहे हे सांगितलं जाण्याची सक्ती सहन करणार नाही? यापैकी मालेगावच्या महिलांचं म्हणणं काय आहे नक्की? तुम्ही बोलला असाल त्यांच्याशी? मी आधी विद्यार्थ्यांशी बोललो, इथल्या महिलांशी बोललो, त्यांचे काही इंटरव्ह्यूज मी केले. इथल्या सगळ्यांशी बोलल्यावरती एक जी आहे माहिती मिळाली की इथल्या महिलांना आणि मुलींना ते हिजाब घालायचंच आहे आणि आम्ही त्यामध्ये एकदम कम्फर्टेबल आहे अशा पद्धतीच्या ज्या प्रतिक्रिया आहेत तिथल्या महिला आणि विद्यार्थ्यांनी दिलेली आहे. आणि हिजाब घालू नका अशा पद्धतीनं जर आम्हाला कोणी सांगितलं किंवा अशा पद्धतीचं सक्ती जर आमच्याकडे करण्यात आली तर आम्ही ते सहन करणार नाही. आम्ही अशा पद्धतीचं हिजाब घालूनच स्कूलमध्ये किंवा कॉलेजेसमध्ये येऊ अशी एक भूमिका विद्यार्थिनी आणि इथल्या अगदी महिला जे टीचर आहेत त्यांनी सुद्धा घेतलेली आहे. आणि एकीकडे जर आपण जी किरण, आपण जोडलेले राहा. थोड्या वेळाने आपल्यापर्यंत परत एकदा आम्ही पोहोचूच. आपल्या सोबत इतर मान्यवर जे आता आपल्याला टीव्ही स्क्रीनवर दिसत आहेत त्यांचा मी आपल्याला पटकन परिचय करून देतो. आपल्या सोबत मौलाना मोहम्मद शौकत अली जोडले गेलेले आहेत. आपल्या सोबत मुंबईच्या आपल्या स्टुडिओमध्ये फिरोज मिठीबोरवाला जोडले गेलेले आहेत. मुस्लिम विचारक म्हणून ते आपल्याला परिचित आहेत. राजकीय भूमिका मांडण्यासाठी दोन मंडळी आहेत आपल्या सोबत. रुपाली ठोंबरे ज्यांनी नुकताच मनसेतून राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला आणि काल भिडेवाड्यामध्ये जाऊन आंदोलन केलं. वर्षा डहाळे आपल्या सोबत आहेत, प्रवक्ता भारतीय जनता पार्टी. वर्षाताई, एक विनंती आहे, थोडं मागे सरकून बसा, तुम्ही नीट प्रेक्षकांना दिसत नाही आहात. आता चर्चेला पुढे न्यायचं आहे पण काही तांत्रिक सूचना देणं अत्यंत गरजेचं आहे. मौलाना मोहम्मद शौकत अली, तुमचा कॅमेरा सुरू नाहीये त्यामुळे तुम्ही प्रेक्षकांना दिसत नाही आहात. फोटोच्या माध्यमातूनच आपण लोकांशी आत्ता जोडले गेलेले आहात. माझा पहिला मुद्दा आहे आता पटकन फिरोज मिठीबोरवाला यांच्याशी. फिरोजजी, आपण आत्ताच्या घडीला ज्या पद्धतीची मालेगावातली प्रतिक्रिया पाहिली, मालेगावात आज दिवसभर हिजाब डे साजरा करण्याचं आवाहन करण्यात आलं. महिलांच्याकडून सांगण्यात आलं की त्या हिजाब घालणारच. वैयक्तिकरित्या आणि धार्मिकरित्या दोन्ही भूमिका तुमच्याकडून अपेक्षित करतो. पहिल्यांदा तर हिजाब डे साजरा करायची गरज आहे का? हिजाब डे जितने ऑर्गेनाइज होंगे इतना ही वातावरण इस देश में बिगड़ने वाला है और इसका पूरा परिणाम यूपी और आने वाले 4 स्टेट के चुनाव पे होने वाला है. ये पहला मैसेज है खास करके मुस्लिम समाज को कि हम लोग ये टाइम पे क्या कर रहे हैं, किस किस्म का एक ट्रैप ले किया गया था और उसमें हम लोग वापस चल के किस प्रकार से आगे बढ़ रहे हैं वो हमको सोचना चाहिए. दूसरी बात है कि हिजाब, बुरखा, निकाब या घूंघट पहनने से किसी ने किसी को नकारा नहीं है. सवाल है और बहुत सिंपल सवाल है कि क्या स्कूल और जूनियर कॉलेजेस को नियम बनाने का हक है कि नहीं, जहां वो लोग तय कर सके कि स्कूल का यूनिफॉर्म क्या होगा. बेसिकली इसी पे सुनवाई कर्नाटक में होगी, कर्नाटक हाईकोर्ट, या अगर ये मैटर सुप्रीम कोर्ट में गया, इतनी बात होने वाली है. दूसरी बात है कि पूरे के पूरे राजनीतिक सवाल, आर्थिक सवाल आज वापस ढो गए हैं. विकास का मुद्दा, राजनीति का सवाल, किसानों के मुद्दे, वो सब खत्म हो चुके हैं. और ये जो हिजाब का मुद्दा लेकर मुस्लिम समाज भी बैठा है, उससे आप मोदी, योगी और पूरे हिंदुत्व की ताकतों को कैसे मदद कर रहे हो, आप खुद सोच लीजिए. और मैं कृपया करके बैठता हूं कि अभी कोर्ट में मैटर है, कोर्ट को फैसला करने दीजिए. बिल्कुल. फिरोज मिठीबोरवाला जी, आपने बहुत स्पष्टता से अपनी बात रखी. मला एक आणखीन मुद्दा आपल्याकडून जाणून घ्यायचा आहे. हिजाब हा धर्मातच सांगितला गेलेला आहे आणि त्याचा अधिकार कोणी नाकारू शकत नाही हे वारंवार सांगितलं जातं. आता त्याला एक पूरक मुद्दा आपल्या समोर ठेवतो, तुम्ही त्याचंही उत्तर द्या. तुम्ही आधीच असं स्पष्ट केलेलं आहे की शिक्षण संस्थांमध्ये अशा प्रकारचा आग्रह कोणीही बाळगू नये. दुसरा मुद्दा तुमचा असाही आहे
की महाराष्ट्रात या प्रकारचा आग्रह वाढवून तुम्ही एका विशिष्ट विचारधारेच्या मतांना अधिक बळकट करताय? मला आपल्याला असं जाणून घ्यायचंय, मुळात हिजाब घातल्याशिवाय घराबाहेर पडू नका इथपर्यंत सांगण्याची मालेगावातल्या मुफ्ती मौलानांना का गरज पडावी? ये बहुत ही खतरनाक फतवा है और इसी को मैं फाशीवाद से जोड़ता हूँ। चाहे वो हिंदू फाशीवाद हो या इस्लामिक फाशीवाद हो, मुल्लाओं का हो या पंडितों का हो, ये जो धार्मिक फाशीवाद थोपा जा रहा है समाज पे, खास करके स्त्रियों पे, ये एक बहुत बड़ा ये ऑपोजिशन का सवाल है और हम जैसे आंदोलनकारी तो उसका विरोध करेंगे। इसके साथ दूसरी बात जो आपने बोली, ये एक बहस का मुद्दा है इस्लाम के अंदर कि क्या हिजाब, बुरखा, निकाब जो है वो फंडामेंटल है, एसेंशियल है टू इस्लाम है, और उसमें दो विवाद है, दो पक्ष है। मैं उस पक्ष में हूँ कि ये नॉन एसेंशियल है। हिजाब, बुरखा, निकाब तो एक्चुअली प्री इस्लामिक ड्रेसेस थे। अगर आपने जीनत शौकत अली आर्टिकल का पढ़ा होगा पिछले जो टाइम्स ऑफ इंडिया में कल आया था, तो ये बहुत इंपॉर्टेंट है। जीनत शौकत अली से अच्छी कोई इस्लामिक स्कॉलर इस देश में नहीं है और मैं उस भूमिका को लेकर चलता हूँ। मौलाना वहीदुद्दीन खान ने ये बात 2009 में बोल दी थी कि जो भी स्कूल और कॉलेज के जो नियम होते हैं वो आपको उसको पालने हैं। अगर आपको वो नियम नहीं लागू कर उसको नहीं पालने तो आप अपने आपके चॉइस के स्कूल कॉलेज में जा सकते हैं या आपको अपने ड्रेस कोड से आप अपनी पढ़ाई कर सकते हैं। बिल्कुल। याच निमित्तानं आता चर्चेला पुढे नेऊयात। पटकन एकदा मौलाना मोहम्मद शौकत अली यांना विचारतो। मौलाना जी, माझा आवाज आपल्यापर्यंत येतोय? जी जी, आप लगता है हिंदी में बात करना चाहेंगे? जी जी हिंदी में बात करना चाहता हूँ। अभी आपने फिरोज मिठीबोर वाला जी की बात तो बहुत बेहतर तरीके से सुनी होगी, उम्मीद है आप तक वो पहुंची भी होगी। वो कह रहे हैं कि जिस तरीके से हिजाब को लेकर सख्ती बरती जा रही है वो गलत है, उसे नहीं करना चाहिए और महाराष्ट्र जैसे प्रदेश के लिए ये एक और नया मसला बन सकता है। जी, आपकी राय? फिरोज जी ने जो कहा है उसमें कोई शंका नहीं है, बात सही है उनकी, जहां तक कहना है मैं उनकी बात से सहमत जताता हूं। और मैं ये बताना चाहता हूं कि जब सरकार के पास कोई ऐसे रास्ते नहीं मिलते हैं कि जिसके वजह से वो अपनी नाकामी और बदनामी को छुपा सके, तो वह हिंदू मुस्लिम का कार्ड खेलना शुरू कर देती है। और खासतौर से 2014 से चल रहा सिलसिला। नहीं, शौकत अली जी एक बात बताइए, आज मालेगांव में ये क्यों कहा गया कि वहां हिजाब पहने बगैर कोई महिला घर से ना निकले, सबको हिजाब पहनना चाहिए, हिजाब पहनकर ये दिखा देना चाहिए कि ये हक की बात है, ये शरीयत में कहा गया, शरीयत में कोई दखलंदाजी नहीं हो सकती, एवढ्या सगळ्या गोष्टी बोलायची काय गरज आहे? हिजाबची सक्ती का केली जाते, त्याचं उत्तर काय आहे आपल्याकडे? मैं आपको जरा बता देना चाहता हूं कि हमने कभी सख्ती की बात कही नहीं। मुफ्ती मौलाना मोहम्मद इस्माइल साहब ने जो कहा है वो हालात को देख करके जनसंघियों ने ये सोच रखा है देश में कि हमारे अलावा कोई भी ऐसा है नहीं देश चलाने वाला। ये उनकी भूल है। देश में हर किसी को मिलजुल करके प्रेम व्यवहार के साथ, प्यार मोहब्बत के साथ जीना है और जीने का अधिकार है। हर किसी को अपने तरह से जीने का अधिकार है, फंडामेंटल राइट्स है, ये हमारा अधिकार है। नहीं, कुठला अधिकार? आप कह रहे हैं ये हमारा अधिकार है, किस बात का अधिकार है? हिजाब पहनना या संवैधानिक तरीके से हिंदुस्तान में जीना, कौन सा अधिकार है? दोनों अधिकार मौलाना साहब, आपको दोनों अधिकार है। मैं आपको एक सिंपल क्वेश्चन पूछ रहा हूँ मौलाना साहब, आपको एक सिंपल क्वेश्चन पूछ रहा हूँ। स्कूल और जूनियर कॉलेज को अपने यूनिफॉर्म बनाने के अधिकार है कि नहीं? स्कूल और है ना, मैंने कहा मना किया, मैंने तो ऐसा कुछ कहा नहीं आपसे। नहीं, फिर पूरा विवाद ही पैदा क्यों हो रहा है? जब आपको यह मंजूर है कि स्कूल या कॉलेज अपने तरीके से फैसले ले सकते हैं, अपने तरीके से वहां पर नियम कानून बना सकते हैं, तो विवाद क्यों? कर्नाटक में जो भी हो रहा है वो कर्नाटक का मसला अलग है, महाराष्ट्र में हो क्या रहा है वो मुद्दे पर भी बात करेंगे। मौलाना, मैं आपके पास दोबारा आऊंगा। आता इथे एक महत्वाचा मुद्दा उपस्थित करतो पटकन। रुपाली ठोंबरे पाटील आपल्या सोबत आहेत आणि त्याचबरोबर आपल्या सोबत वर्षा गहाळे आहेत। आधी वर्षाताईंना मी पटकन प्रश्न विचारणार आहे। वर्षाताई, आपल्याला या प्रश्नाचं उत्तर द्यायचंय की ज्या पद्धतीने महाराष्ट्रामध्ये हिजाब घालायला द्याच, हिजाबला विरोध करू नका अशी भूमिका घेऊन मैदानात उतरलं गेलं, याच्या मागचं राजकारण काय? आणि अशा प्रकारे हिजाबची सक्ती अपरोक्ष पद्धतीने मुसलमान महिलांवर होतीये, हे महाराष्ट्राला परवडणार आहे का? आणि संपूर्ण देशाला न परवडणार सूट होणारी गोष्ट जी,
जातंय मोदी सरकारला किंवा भारतीय जनता पक्षाला टार्गेट करण्यासाठी कोणताही मुद्दा जर आला तर तो फक्त राजकीय समीकरणामध्ये घेतला जातो आणि त्याचं टार्गेट कुठेतरी मोदी सरकारवर आणि भारतीय जनता पक्षावर केलं जातंय. कर्नाटकमध्ये मुद्दा उपस्थित झाला, परंतु त्याची पडसाद महाराष्ट्रामध्ये पडतायत आणि त्याला जातीय रंग देण्याचं काम हे इथे वर्षाताई, आपण आपली भूमिका मांडत असताना आपल्या आजूबाजूचा आवाज डिस्टर्ब करतोय, तुमची भूमिका नीट पोहोचू शकत नाहीये. एखादा पंखा वगैरे सुरू असेल तर कृपया बंद करा, शांतता आसपास ठेवा. मी पटकन रुपालीताईंना पुढची संधी देतो. त्यांच्या निमित्तानं आपल्याला काल त्यांनी भिडेवाड्यात केलेल्या आंदोलनामागची भूमिकाही लक्षात येईल. रुपालीताई, माझा आवाज आपल्यापर्यंत नीट येत असेल अशी अपेक्षा बाळगतो आणि पटकन विचारतो, तुम्हाला आंदोलन करायला भिडेवाड्याचीच जागा का बरी वाटली? सगळ्यात प्रथम ज्यांनी शिक्षणाची क्रांती केली अशा क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्यामुळे आज आम्ही महिला शिकलेल्या आहोत आणि त्यावेळी त्या कास्त्यावर त्यांनी ते शिक्षण घेतलं. त्यांच्या सोबत त्यावेळी फातिमा बेन होत्या, ज्या मुस्लिम होत्या आणि त्या बुरख्यामध्ये शिक्षण घेतलं. म्हणजे शिक्षणासाठी कोणत्याही ड्रेस कोडची आवश्यकता नाही, हा सगळ्यात महत्वाचा विषय होता. आणि आमचं जे कालचं आंदोलन होतं ते आम्ही कर्नाटकमध्ये ज्या पद्धतीने एक 25-20 जणांचं टोळकं येतंय आणि त्या मुलीला जेव्हा श्रीराम श्रीराम म्हणून तिच्या अंगावर जाण्याचा प्रयत्न करतायत, ती मुलगी त्याला प्रत्युत्तर देतीये. आम्हाला एवढंच म्हणायचं होतं की संविधानाने महिलांना जो हक्क दिलाय, तिने काय खायचं, तिने काय राहायचं, कसे कपडे घालायचे, तिच्या अधिकारावर कोणीही गदा आणू शकत नाही. रुपालीताई, आपण असं म्हणता आहात, रुपालीताई आपण असं म्हणता आहात की महिलांच्या अधिकारावर कोणीही कुठली गदा आणू शकत नाही, निश्चित आणू शकत नाही. तशा प्रकारची कुठली गदा कोणी आणावी आणि त्याचं आम्ही समर्थन करावं याही आम्ही भूमिकेत नाही. तुम्हाला इतिहास चांगल्या प्रकारे आठवत असेल, सावित्रीबाईंनी कायम अनिष्ट रूढी प्रथा परंपरांच्या विरोधात लढा दिला. त्यांनी शिक्षणाची दारं महिलांसाठी खुली करून दिली. जर समजा सावित्रीबाई अनिष्ट रूढी प्रथा परंपरांच्या विरोधात लढत होत्या तर हिजाब सारखी परंपरा ही लागू करावी म्हणून मागणी करायला तुम्हाला भिडेवाड्यात जावंसं वाटलं? तुम्ही स्वतः हिजाबचं समर्थन करता का? ऐका, हिजाब लागू करावा म्हणून आंदोलन नाही केलं. सगळ्यात महत्वाचं हे लक्षात घ्या, हिजाबच्या वरनं जे राजकारण सुरू केलं, ज्याच्यामध्ये तुम्ही आज सरकार म्हणून आलेला आहात, तिथे तुम्हाला विकास करता येत नाही, कुठली डेव्हलपमेंट करता येत नाही, किंवा आपण दिलेले असं तर पूर्ण होत नाही, म्हणून हिजाब वरनं जे जातीखेड वाढवला ना, त्याच्या विरोधात आम्ही आंदोलन केलं. आता राहिलं अनिष्ट रूढी ज्या आहेत, तर लक्षात घ्या, मगाशी ते आपले जे दुसरे बंधू आमचे भाई होते, बंधू आहेत, त्यांनी एकदम क्लिअर सांगितलं की मी या मताचा आहे. प्रत्येक मुस्लिम धर्मामध्ये सुद्धा अनेक वेगवेगळे त्यांच्यामध्ये जो फरक आहे की बाबा कुणी घालावा कुणी घालू नये. मालेगाव मध्ये ज्यांनी काय सांगितलं की बाबा हिजाब घालून या, आता तो त्यांनी का सांगितला, स्त्रियांनी का स्वीकारला, तो खरं हिजाब जो आहे तो प्रत्येकाचा, हिजाब, नवाब आणि बुरखा हा प्रत्येकाचा त्यांच्या धर्मानुसार त्यांच्या स्वातंत्र्याचा विषय आहे. परंतु कोणतरी हिजाब घालून याच्यात माझा आपल्याला प्रश्न रुपालीताई असा आहे, हा त्यांच्या धार्मिक स्वातंत्र्याचा विषय, तर त्यात तुम्ही का पडलात आणि तुम्ही हिजाबचं समर्थन करता का? घालणं न घालणं हा नंतरचा मुद्दा आहे. त्यांच्या धर्मात ऐका ना, तोच विषय आहे. त्यांच्या धर्माच्या रीतिरिवाज मध्ये आम्ही पडलो नाही. कुठल्याही जाती धर्माची स्त्री असू दे, मग आमचं दायित्व येतं की तुम्ही त्या महिलेला, जर तुमचा ड्रेस कोड होता याच्या आधी का नाही तुमच्या एकट्या हिजाबवरनं प्रश्न उभे राहिले, आत्ताच का उभे राहिले, आत्ताच हिजाब घालतात का, आधीपासून घालतायत, तेव्हा कधी त्या हिजाबवर प्रश्न निर्माण नाही झाले. आणि आता तर हा प्रश्न कोर्टात आहे, ठीक आहे, हायकोर्ट असेल, सुप्रीम कोर्ट असेल, ते सांगणारच आहे. परंतु आपण स्वतः ऍडव्होकेट आहात. रुपाली पाटील, तुम्हालाही माहिती असेल हा विषय न्यायप्रविष्ट असताना कशा पद्धतीनं अभिव्यक्त व्हायला हवं. फिरोज मिठीबोरवाला आपल्या सोबत आहेत मुंबईच्या स्टुडिओमध्ये. त्यांना या तुमच्या एकूणच मतावर मतप्रदर्शन करायचंय, त्यांचं मत आधी, मग त्याच्यानंतर आणखीनही काही प्रश्न आहेत. रुपालीताई, इनफैक्ट मैं तो वेलकम करता हूँ आपने जो कदम उठाए, क्योंकि स्त्रियों का अपने एक अधिकार है और जिस किस्म की गुंडागर्दी करवाई जा रही थी, भगवाधारी लड़के वहाँ कूद रहे थे और वो लड़कियों को डरा रहे थे, मगर मुस्कान ने उनको भी जवाब दे दिया था. अगर मुस्कान जय भारत और जय संविधान बोलती तो और भी बड़ी बात हो जाती, वो एक अलग मुद्दा है. मगर पॉइंट ये है कि
जो हम लोग बोलते हैं कि ये स्त्रियों का अधिकार है, वो अपने आप को फैसला कर रही है, मुझे आप बताइए कि 5 साल की मुस्लिम लड़कियों को हिजाब पहना जा रहा है, वो कहां से उनका मत बन रहा है? इसलिए जो सावित्रीबाई की फुले आपने उठाई और बहुत अच्छी बात उठाई, तो ये कहां मतलब एक सोशल कंडीशनिंग हो रहा है, चाहे वो घूंघट की बात हो, चाहे वो हिजाब और बुरखे की बात हो। 5-5 साल लड़कियों को पहना रहे और आप उसके बाद बोल रहे कि इनका चॉइस है। पॉइंट है कि ईरान में औरतें लड़ रही हिजाब के खिलाफ, सऊदी में तो अभी खोल दिया है, अरब वर्ल्ड में एक संघर्ष चल रहा है हिजाब और बुरखे के खिलाफ, अफगानिस्तान में भी चल रहा है। अफगानिस्तान में एक संघर्ष चल रहा है हिजाब और बुरखे के खिलाफ। ओके, और भारत में औरतें बोल रही इनको हिजाब पहनना है, हमारी आइडेंटिटी है। क्योंकि प्रॉब्लम क्या हो रहा है, पिछले 30 साल से जो हिंदुत्व का अटैक है, उससे मुस्लिम आइडेंटिटी अफर्म करने के लिए, वो असर्ट करने के लिए वो अपनी बुरखा हिजाब वगैरह वगैरह पहन रहे हैं। बिल्कुल तो ये पूरा इस मुद्दे को आगे ले जाते हैं। मला याच्यावर पटकन एकदा पॉलिटिक्स में ये पूरा समाज डुबा जा रहा है। बिलकुल याच्यावर उत्तर घेऊ आपण एक महत्वाचा मुद्दा फिरोज मिठीबोरबाला उपस्थित केलात, त्यावर मौलानांना पण बोलतं करू, पण आधी रुपालीताईंच्यासाठी महत्वाचा यातला भाग असा आहे, आपण जगभरामध्ये हिजाबच्या विरोधामध्ये महिला उभ्या राहत असताना पाहतोय। मुसलमान महिला खुलेआमपणे हिजाब नको, हिजाब काय बुरक्याची सक्ती नको, मुळात कोणत्याच गणवेशाची सक्ती नको असं मुस्लिम महिला म्हणत असताना हिजाब घालायला द्या, हिजाब आम्ही घालणारच अशा महिलांचं प्रबोधन करायचं सोडून त्यांना एकत्र घेऊन आपण भिडेवाड्यात जावं। रुपालीताई, तुम्ही जो प्रश्न करत आहात, जगामध्ये ज्यांना हिजाब नको आहे, ज्या आमच्या माता भगिनींना, त्यांच्या बाजूनीच आम्ही आहोत। हा जो प्रकार घडला हा पूर्ण वेगळा आहे। तुम्ही आता तो प्रकार आणि हा प्रकार एकत्र नाही करू शकत। ज्या महिलांना हिजाब नको आहे, 5-5 वर्षाच्या मुलींना जर हिजाब घालून सांगत असतील तर त्या गैर कृत्याच्या आम्ही विरोधातच आहोत। परंतु नाही, पण रुपालीताई आपली भूमिका सुस्पष्टपणे समोर यायला हवी। तुम्ही हिजाब घालायला लावा असं म्हणणार आहात का हिजाब घालायचा का नाही ते महिलांवर सोडा असं म्हणणार आहात? हिजाब घालायचा का नाही त्या महिलांवर सोडा, हा आमचा विषय आहे। आणि मग जर समजा आम्हाला हिजाब घालायचाच आहे अशी भूमिका मांडणाऱ्या महिला तुमच्या आंदोलनात येत असतील तर भिडेवाडा हे आंदोलन करायचं योग्य स्थळ आहे का? एक लक्षात घ्या, कालचा जो प्रकार त्या कर्नाटकामध्ये घडला, महिलांनी काय घालायचं, काय खायचं, कुठं जायचं हा त्यांचा अधिकार आहे। त्या आंदोलनामध्ये त्याच्यामुळे सर्व जाती धर्माच्या आमच्या माता भगिनी आंदोलनात आल्या होत्या। त्याच्यामध्ये जी काही मीडिया आली होती आणि त्याच्यामध्ये जर कुठली महिला म्हणली असेल की नाही मला हिजाब घालायचा आहे, तर तो तिचा वैयक्तिक अधिकार आहे की तिच्यावर आम्ही सक्ती किंवा कुणीही सक्ती केलेल्याचा विषय नव्हता। आमचा विषय एवढाच होता की सर्व जाती धर्माच्या महिला एकत्रितपणे शिक्षण घेत असताना अशा पद्धतीचं कृत्य करणं, महिलांच्या स्वातंत्र्यावर घाला घालणं अत्यंत चुकीचं आहे। हिजाब घालावा का नाही घालावा हा त्या स्त्रीचा स्वातंत्र्याचा अधिकार आहे, त्याला आम्ही घाली म्हणू शकत नाही। याच्यावर एक आणखीन एक मुद्दा उपस्थित होतो, पण तत्पूर्वी एकदा पटकन भारतीय जनता पार्टीची प्रतिक्रिया घेऊ आणि मी त्या निमित्ताने इतरही मान्यवरांना टप्प्याटप्प्याने बोलतं करेन। आपल्या सोबत भारतीय जनता पार्टीच्याकडून वर्षा डहाळे आहेत। वर्षाताई, आता सुस्पष्टपणे तुमचा आवाज आमच्यापर्यंत येईल अशी अपेक्षा करतो। मला पटकन सांगा, हिजाब घालायचा का नाही याचा अधिकार महिलांना द्यावा असं राष्ट्रवादीला वाटतं? तुमच्या लेखी हिजाब कुठे घालायचा आणि कुठे नाही घालायचा हे ठरवण्याचे अधिकार संबंधित संस्थांना असावेत का आणि त्याचं पालन व्हावं की नाही? आवाज येतोय आता? बिलकुल येतोय जी। रुपालीताईंनी आता त्यांचं मत मांडलं। मला असं सांगायला, म्हणजे त्या स्वतःही ऍडव्होकेट आहेत, एक सांगा असं वाटतं की भारत देश हा डॉक्टर आंबेडकरांच्या संविधानावर चालतो। संविधानामध्ये ज्या वेळेस आपण शाळा कॉलेजमध्ये ज्यावेळेस जाती आणि पंथाची मुलं तिथे एकत्रित येतात, तिथे सर्व धर्म समभाव जपला जावा म्हणून गेली 70 वर्ष हा भाव जपून गणवेश हा एक शाळेला दिलेला आहे। त्यांनी मुद्दा पूर्णपणे भरकटवलेला आहे। इथं मुद्दा आहे की शाळेमध्ये गणवेश फॉलो करायला पाहिजे आणि तो आपल्याला संविधानाने ज्या गोष्टी सांगितल्या की सर्व धर्म जपला पाहिजे आणि तिथे कुठलाही भेदभाव आम्हाला लहानपणापासूनच जाणवला नाही पाहिजे, हे आपल्या संविधानाने दिलेलं आपल्याला होय। तुम्ही ज्यावेळेस शाळा कॉलेजमध्ये जाताय, आज 70 मध्ये तुम्हाला हा मुद्दा कधी सुचला नाही, तुम्हाला हा मुद्दा उफाळून आलाय। हा फक्त राजकीय मुद्दा करायचा
सरकार, भारतीय जनता पक्ष, हिंदुत्ववाद हे फक्त 3 शब्द यांना माहिती आहेत. कुठलाही मुद्दा निघाला की त्या मुद्द्याला भरकटवायचं, त्याचं राजकारण करायचं. परंतु रुपालीताई आपल्या राजकीय पक्षाचं प्रतिनिधित्व करताय. आज एक मुद्दा पुढच्या 10 पिढ्या खराब करतात, याचा आपण बारकाईने विचार करणं गरजेचं आहे. ठीक आहे. वर्षाताई आपल्या मुद्द्यावर उत्तर येत आहे. रुपालीताई आपल्या या आक्षेपांना उत्तर देतीलच. रुपालीताई, शाळेची शिस्त पाळायची की नाही पाळायची? एक लक्षात घ्या, मुद्दा कोण भरकवतोय तर भाजप भरकवतोय. आज 70 वर्षाचं संविधान तुम्ही सांगताय, संविधान मानता तुम्ही? तर मला दाखवा आतापर्यंतच्या घडलेल्या घटनांमध्ये. आज आम्ही संविधान मानतो आणि आज कायद्याचा अभ्यास करून वकील झालेलो आहोत. त्याच्यामुळे भाजपच्या ताईंनी पहिल्यांदा हे लक्षात घ्यावं. राहिला विषय शाळेचा ड्रेस कोडचा, तर तो मुद्दा आता कोर्टामध्ये पेंडिंग आहे, त्याच्यावर निकाल आहे. हायकोर्ट देईल, हायकोर्ट नंतर सुप्रीम कोर्ट देईल. पूर्ण कॉन्स्टिट्यूशन जे आहे त्याच्यावर त्याचा अभ्यास करून कोर्ट त्याच्यानुसार त्याचा निकाल देईल. त्याच्यामुळे मी त्याच्यात बोलणं म्हणजे चुकीचं ठीक आहे. आपल्याला चर्चेमध्ये राज्यघटनेचा उल्लेख अपेक्षित होता, तो झालाच. तो उल्लेख झालाच आहे म्हणूनही विचारतो. रुपालीताई, आपल्याला राज्यघटना निश्चित पूर्ण माहित असेल अशी अपेक्षा आहे, पण त्या राज्यघटनाकारांचं बुरख्याविषयीचं मत माहितीये का? बाबासाहेब आंबेडकरांनी बुरख्याविषयी काय म्हटलंय तुम्हाला माहिती आहे आणि बाबासाहेब बुरख्याचे समर्थक होते असं तुम्हाला वाटतं? आम्ही बुरख्याच्या समर्थकाचा विषय घेतलाच नाहीये. बरं, आम्हाला विषय घ्यायला आम्ही कधी गेलो सावित्रीबाई फुलेंच्या समताभूमीवर? आज जेव्हा त्या मुलीला जय श्रीराम करून काही गुंड लोक अंगावर गेले आणि सगळे आम्ही हिंदू आहोत, एक लक्षात घ्या. अगदी तुम्ही हिंदू आहात, तुमच्या हिंदुत्वाबद्दल प्रश्न नाहीये. अहो, पण ती मुलगी शाळेचे नियम, कॉलेजचे नियम पाळत नाहीये. ती म्हणते की तिला हिजाब घालूनच जायचंय. शाळा महाविद्यालयांनी केलेल्या गणवेशाचे नियम आहेत की नाही काही? पण मग ते शाळा नियमाचे जे गणवेशाचे नियम आहेत, शाळा त्या मुलीला सांगेल ना. मग शाळेनेच तर सांगितलं. एक मिनिट, आपल्याला फिरोज मिठीबोर मला काही प्रश्न विचारतायत. रुपालीताई ऐका जरा. रुपालीताई, मैं आपके सपोर्ट में बोल रहा हूँ जी. पूरा आप क्रम देख लीजिए. एक्चुअली अगर ये स्कूल को सीरियसली ये काम करना होता तो स्कूल का नियम, और मैंने कुछ पेरेंट्स से बात की है, कुछ माता पिताओं से, उन्होंने कहा कि 1 साल पहले एक्चुअली स्कूल को सर्कुलर भेजना चाहिए, क्योंकि ये चेंज ऑफ यूनिफॉर्म का सवाल है. उन्होंने वो किया नहीं. आप स्टूडेंट्स को बुलाइए, पेरेंट्स को बुलाइए, काउंसलिंग के बुलाइए. ये एक स्कूल का विषय था जो इजीली स्कूल के भीतर ही इसको सॉर्ट आउट करना चाहिए था, मगर ये बन गया नेशनल इशू. क्योंकि एक साइड पे बीजेपी है तो दूसरे साइड पे पॉपुलर फ्रंट ऑफ इंडिया है, एक साइड पे हिंदुत्व की ताकतें है तो एक साइड पे इस्लामिक ताकत है, और दोनों के वोट बैंक बनते जा रहे हैं. और हम जैसे सेकुलर, जो मिडिल सेंट्रिस्ट सेकुलर फोर्सेस है, ये दोनों के इसमें हम लोग फंसे जा रहे हैं. लेट मी कंप्लीट. और वो गुंडे थे, वो लड़के, वो भगवाधारी लड़के 100 की झुंड में आए थे. एक लड़की के पीछे उनको शर्म आनी चाहिए. और वो मुस्कान को मैं वापस सैल्यूट देता हूं. उसने अल्लाह अकबर का नारा दिया होगा, वो अलग बात है, क्योंकि उसके लिए वो डिफेंस का मामला था. उसको जो बात समझ में आई थी उसने बोल दिया था. आप जय श्री राम का नारा देकर लोगों को डरा नहीं सकते. जैसे आईसिस के लोग अल्लाह अकबर देख के बम ब्लास्ट करते हैं, ये लड़के जय श्री राम करके ये लड़कियों को डरा रहे थे, और वो एक लड़की ये 100 लड़के के सामने भारी पड़ गई. ठीक है, और पूरा लड़का ये इनको सलाम कर रहा है. और ये उत्तर लड़कों येत का काम नहीं था, ये स्कूल का मैनेजमेंट का काम था. और ये स्कूल का मैनेजमेंट इस पे फेल हुआ है. अभी है कि कर्नाटक का हाईकोर्ट इसमें सॉर्ट आउट कर ले और एक बार से ये मैटर को खत्म करो. और मैं उस पक्ष में हूं कि स्कूल और जूनियर कॉलेज को अपने यूनिफॉर्म के नियम बनाने के पूरे के पूरे अधिकार आहे, वो युनिफॉर्म तय करेल. ठीक आहे फिरोजी, याच्यातली काही तथ्य आहेत माझ्याकडे जी आम्ही तपासून काढलेली आहेत, त्याचं उत्तर मी आपल्याला देतो. पण थोड्या वेळात या विषयाला आपल्याला एक छोटी विश्रांती घेणं गरजेचं आहे. पटकन भारतीय जनता पार्टीचं जे मत येते ते आधी ऐकून घेऊयात. वर्षाताई, आपलं उत्तर द्यायचंय, आपल्यासाठी एक 40 सेकंदांचा वेळ आहे. आतापर्यंतचा इतिहास जर बघितला असेल तर सुरुवात ही कोणाकडनं झाली हे बघण्याची आता तरी गरज आहे. सुरुवात त्या मुस्लिम मुलींकडनं झाली, जे आपण व्हिडिओ अनेक दिवसांपासून बघत होतो. गेटवर त्यांना शाळेच्या कमिटीकडनं अडवलं जायचं, तरी त्यांना तो विरोध करत होत्या. शाळेने विरोध केल्यानंतर देखील त्यांनी शाळेच्या प्रांगणामध्ये हिजाब घालून, बुरखा घालून प्रवेश केला. त्यावेळेस हिंदू मुलांनी गमछा घालून त्याचा विरोध दर्शविलेला आहे. सुरुवातीला हिंदुत्ववादी जी मुलं तिथं आहेत, विद्यार्थी तिथे, त्यांनी सुरुवातीला कोणतीही ऍक्शन घेतलेली नाही. ह्या गोष्टी जनतेमध्ये विरोधाभास किंवा चुकीच्या गोष्टी पसरवून जनतेला भ्रमित करू नये अशी मला विनंती. आपण आपल्या पद्धतीने या संदर्भातली जी तथ्य मांडण्याचा प्रयत्न केला, त्याच्यातले काही आकडेवारीच्या नुसार तपशील देणं गरजेचं आहे.
दोन्ही बाजू समाजापर्यंत गेल्या पाहिजेत आणि समाजानं विवेकानं त्याच्या संदर्भातले निर्णय घेतले पाहिजेत. हे आमचं काम आहे. चर्चेला वेळेची मर्यादा असताना सुद्धा एक पटकन छोटीशी संधी घेतो. 31 डिसेंबर 2021 ला PU कॉलेज उडपी मुलींचे महाविद्यालय इथे पहिल्यांदा गणवेश नियमावलीचा विरोध सुरू झाला. गणवेश नियमावली गेल्या वर्षी 2021 मध्ये लागू करण्यात आली. ती लागू झाल्याच्या नंतर हा विरोध कालांतरानं सुरू झाला. 1983 साली झालेल्या शिक्षण संस्था आचारसंहिता अधिनियम या कर्नाटकातल्या कायद्याचा आधार घेत PU कॉलेज उडपी मुलींचे महाविद्यालय इथे गणवेशाच्या संदर्भातले नियम बनवण्यात आले होते. 31 डिसेंबर 2021 ला याच्या संदर्भातला पहिल्यांदा विरोध नोंदवला गेल्याच्या नंतर विकास परिषदेनं कॉलेजच्या विकास परिषदेनं पालक सभा बोलवली. पालक सभेमध्ये शिक्षक पालक यांची आपापसात चर्चा झाली. व्यवस्थापनाचे प्रतिनिधी उपस्थित होते. बहुमताने हे ठरलं की गणवेशाचं पालन झालं पाहिजे. गणवेशाचं पालन करण्याच्या संदर्भात विकास परिषदेचे प्रमुख आणि भारतीय जनता पार्टीचे आमदार रघुपती भट यांनी आंदोलनकारी मुलींना कळवलं. दरम्यानच्या काळात मुलींनी कर्नाटकच्या उच्च न्यायालयामध्ये NHRC अर्थात राष्ट्रीय मानवाधिकार आयोगामध्ये न्याय मागण्यासाठी याचिका केलेल्या होत्या. रघुपती भट यांनी गणवेशाचं पालन करा हे सांगितल्यानंतर सुद्धा आम्ही गणवेशाच्या पालनाचा नियम पाळण्याऐवजी हिजाब घालूनच वर्गात येऊ असा आग्रह केला. कॉलेजला येणं बंद करून टाकलं. त्याच्यानंतर हा विषय आणखीन पुढे गेला. कॉलेजमध्ये मुलींचं न येणं असताना सुद्धा अचानक एक दिवस ठरवून एक मुलगी हिजाब घालून सबमिशनच्या नावाखाली महाविद्यालयात पोहोचली. तिला विरोध झाला. त्यानंतर पुन्हा दुसऱ्या दिवशी काही मुली पोहोचल्या, त्यांनाही विरोध झाला. आणि हा विरोध जेव्हा उडपीत झाला त्याची प्रतिक्रिया कुंदवाडमध्ये आली. जी दृश्य आपण पाहतोय ती कुंदवाडची आहेत, ती उडपीची नाही आहेत. कुंदवाड मधल्या या संपूर्ण प्रकरणाला राष्ट्रीय पातळीवर स्थान देण्यात आलं. तिथे विरोधाचं एक महत्वाचं कारण असं होतं की उडपीचे नियम कुंदवाड मधल्याही महाविद्यालयात लागू झाले आणि त्यामुळे शाळेमध्ये महाविद्यालयात आंदोलन झालं. आंदोलनामुळे वर्ग बंद पडले. शिक्षण अशा प्रकारच्या आंदोलनांमुळे बंद पडतंय हे पाहिल्यानंतर त्याचा विरोध करायला मुलं भगवे गमछे घालून उतरली. हा सगळा घटनाक्रम आहे. फिरोज मिठीबोरवाला यांनी काही आक्षेप नोंदवले. त्याच्या उत्तरादाखल हे तथ्य समोर आणावं लागलं. याच्यासाठीच हे तथ्य समोर आणत आहोत कारण पालक सभा बोलवून गणवेशाचं पालन करायचं का नहीं हे शांतपणे समजावलं गेलं. ये बिल्कुल ये आप जिस तरीके से पूछ रहे 31 दिसंबर से शुरू हुई कहानी है और 8 फरवरी तक की ये कहानी है. आतापर्यंतचा हा तपशील आपल्या समोर आहे. चर्चेला वेळेची एक छोटीशी मर्यादा आहे. पटकन आपण एक लक्षवेधी छोटा ब्रेक घेतोय. परत येतोय. विषयाला आपल्याला सोडून इकडे तिकडे जायचं नाहीये. महाराष्ट्राच्या मानगुटीवर हिजाबचं भूत बसतंय का हा आपला विषय आहे.